नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नुकतेच 5 राज्यांच्या विधानसभांचे निकाल लागलेले आहेत. त्यामध्ये सर्वात लक्षवेधी लढत जिथे होती त्या पश्चिम बंगालचेही निकाल लागलेले आहेत. या पश्चिम बंगालमध्ये जी टीएमसी जी सत्ताधारी पार्टी होती तृणमूल काँग्रेस, या टीएमसी पक्षाचा पूर्णपणे धुव्वा उडाला. यातल्या त्यांच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या स्वतः सुद्धा पराभूत झालेल्या आहेत. त्यांच्या ज्या आधीच्या विधानसभेमध्ये जेवढ्या जागा होत्या त्याच्यापेक्षा निम्म्याहून कमी जागा त्यांना या निवडणुकीत मिळालेल्या आहेत. पण त्याच उलट जो आता सत्ताधारी दणक्यात सत्तेमध्ये येतोय तो भारतीय जनता पार्टी, मात्र त्यांच्या पूर्वीच्या 77 जागांपेक्षा जास्त डायरेक्ट त्यांची 204 पर्यंत त्यांची स्ट्रेंथ गेलेली आहे. ही विधानसभेमध्ये आता सध्याचं चित्र आहे. परंतु ह्याच्यामध्ये एका ठिकाणी समजा असं विश्लेषण काय झालं तर भाजपाचा निर्विवाद विजय आणि ममतांचा निर्विवाद पराभव असं त्याचं विश्लेषण करावं लागेल. परंतु पराजय झाला असून सुद्धा ममतांचा आक्रस्थितपणा कमीच होत नाहीये. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचं स्पष्ट शब्दात नाकारलेलं आहे. परंतु यामुळे एक वेगळाच घटनात्मक पेच तिथे तयार झालेला आहे आणि या पेचाचं नेमकं पुढे होणार काय आणि या सगळ्या गोष्टींमधनं कसा मार्ग निघेल या सगळी प्रश्न आपल्या एका सामान्य लोकांना आहेत आणि याचीच उत्तर आज आपण चर्चा करणार आहोत. या उत्तरांची चर्चा करणार आहोत आणि उत्तर समजून घेणार आहोत. उदय निरगुडकर सरांकडनं सर आपलं स्वागत. नमस्कार सर, मला या पश्चिम बंगालमधली संपूर्ण सिच्युएशन आता जी आहे ही आम्हाला पहिले समजावून सांगा. तुम्हाला मी त्याचं एक पॅरलल उदाहरण देतो की जे सगळ्यांना पटेल, कारण ते प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेलं आहे. आमच्या ज्या ठिकाणी मी पूर्वी राहायचो, बालपण माझं गेलं, तिकडे एक छोटी गल्ली होती आणि त्या गल्लीत आम्ही क्रिकेट खेळायचो. आणि तिकडे ज्याची बॅट होती ना, तो बॅट स्टंप म्हणजे त्याचा आउट झाला तरी तो म्हणायचा नाही माझी बॅट आहे त्यामुळे मी आउट नाही, मी खेळतच राहणार. हा जसा हटवादी बालिशपणा त्या वयाला शोभून दिसतो, तो जर मोठेपणी कोणी केला तर तो कसा वाटेल मला सांगा. अनेकदा क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, धोनी काय किंवा रोहित शर्मा काय आउट नसताना सुद्धा आउट दिले गेलेले आहेत. पण कधी त्यांनी मैदानावर थैथयाट केला असं आपल्याला दिसणार नाही. साधं पंचांकडे रागानं पाहिलं सुद्धा नाही, मान खाली घालून शांतपणे ते परत आले आहेत. कधी कधी शतकाच्या उंबरठ्यावर होते, पण इट्स अ जेंटलमन्स गेम. आणि नंतर स्लो मोशन मध्ये आउट नाही असं दिसलं तरी पुढे प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याविषयी एक शब्द उच्चारलेला नाही त्या लोकांनी. आणि इकडे स्वतःचा दणकून पराभव झाला आणि हे नंतर प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये असे हात वर करतायत जिंकल्यासारखे, व्हिक्टरी साईन दाखवतायत. याच्या इतका दुसरा निर्लज्ज निगरगट्टपणा मी आजपर्यंत भारतीय राजकारणात पाहिलेलं नाहीये. हे कसं आहे माहितीये का, हा बेमुरवतखोरपणा कसा आहे. डब्ल्यू.जी. ग्रेस अशा नावाचे एक इंग्लंडचे क्रिकेटपटू होते आणि एका काउंटी मॅच मध्ये ते खेळायला आले ओपनिंग बॅट्समन म्हणून आणि पहिल्याच बॉलवर त्रिफळाचीत झाली. अंपायरनं बोट वर केलं. ते म्हणले मी नाही बाहेर जाणार, मी खेळतच राहणार. ते म्हणले पण नाही, पण तुम्ही आउट झालायत. ते म्हणले अरे लोक माझी बॅटिंग बघायला आलेत, तुझं बोट बघायला आलेलं नाहीये, मी खेळतच राहणार. आता यातला गमतीचा भाग सोडून द्या, पण ममता बॅनर्जी इथं त्रिफळाचीत झाल्यानंतर सुद्धा जायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. दणकून पराभव झाला. इतर सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले, स्टॅलिन यांनी राजीनामा दिला. मग यांना राजीनामा द्यायला काय झालं होतं. हीच ती अराजकतावादी हुकुमशाही वृत्ती ज्याच्याविषयी त्यांना जनतेला धडा शिकवलेला आहे. परंतु हारल्यानंतर आत्मपरीक्षण वगैरे करायचं सोडून जणू काय आपण जिंकलोच आहोत, एक मॉरल विक्ट्री, नैतिक विजयाचा दावा करत त्या गाव फिरत सुटलेला आहे. इतका निगरगट्टपणा अलीकडच्या काळात मी कधीच पाहिला नाही. आणि हा जो नैतिक विजयाचा दावा आहे तो अत्यंत हास्यास्पद आहे. नंतर जर प्रश्न आला तर मी त्याच्यावर बोलेन सुद्धा. पण ह्या अलीकडच्या काळात जागतिक राजकारणात फक्त एकच असं उदाहरण आहे याच्या व्यतिरिक्त, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. या आधीच्या त्यांच्या टर्म मध्ये निवडणुकीला सामोरं जाताना ते पराभूत झाले आणि ते पराभूत झाल्यानंतर मी काही कॅपिटल हिल सोडणार नाही, मी काही व्हाईट हाऊस सोडणार नाही अशी चमत्कारिक भूमिका घेतली आणि आपल्या समर्थकांना त्यांनी चक्क गुंडगिरी करण्याचे आणि व्हाईट हाऊसवर हल्ला करण्याचे आदेश केले. आणि तिथे फार मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, दंगलच झाली जवळपास. आणि मग पोलिसांना, लष्कराला त्यात पाचारण करावं लागलं. आता अशी परिस्थिती आणायची मला तिकडे शक्यता दाट दिसते. याचं कारण मुळातच एक हिंसात्मक अशा प्रकारचं राजकारण असलेला प्रदेश आहे. आजच तुम्ही पाहिलं असेल, काल रात्री शुभेंदू अधिकारी यांचे जे स्वीय सहाय्यक होते रथ, त्या रथ यांची हत्या करण्यात आलेली आहे.
आणि ती हत्या जी केली ती तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केली असा दावा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलेला आहे. ही निर्घृण हत्या आहे. अशा प्रकारच्या पॉलिटिकल हत्या आपल्याकडे ज्या नोंदल्या गेल्या त्यातले 60% गुन्हे हे एकट्या पश्चिम बंगालमध्ये आहेत आणि ते तृणमूल काँग्रेसच्या विरोधात आहेत. हे कशाचं निदर्शक आहे? लक्षात घ्या, राज्यपाल जे आहेत आर्लेकर त्यांच्या आयुष्यात देखील तिने असा प्रसंग कधी पाहिला नसेल. तुम्हाला मी सांगतो की म्हणजे एखादा पक्ष हरलाय पण तो मुख्यमंत्री काही राजीनामा द्यायला तयार नाही. आता 7 तारखेला त्यांची मुदत संपती आहे. मग त्या मुदतीनंतर काय तुम्हाला अराजकता आणायची आहे का? अरे ज्या घटनेला तुम्ही तुम्ही आतापर्यंत त्याचा दावा केलात आणि शाहीन बाग मध्ये त्या घटना हातात घेऊन सगळीकडे फिरत होतात आणि त्याची प्रदर्शनं करत होतात, त्या घटनेतलं कलमच तुमची टर्म फिक्स आहे आणि हरल्यानंतर ती संपते हे सांगते, पण ते बघायला कोणी मानायला कोणी तयार नाही. कारण आजपर्यंत हम करे सो कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना यांच्यासाठी काहीच नाही, पण उठसूट नावं मात्र बाबासाहेब आंबेडकरांची आणि टीका मात्र दुसऱ्या राजकीय पक्षांवर आणि त्यांच्यातल्या हुकुमशाही प्रवृत्तीवर. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की आत्ताची परिस्थिती ही स्फोटक अशा वळणावर नेण्याकरता म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा पश्चिम बंगालमध्ये होते आणि ती कोण करताय? तर ती ममता बॅनर्जी करतायत. पण आता अशी परिस्थिती तयार होताना दिसते किंवा अशा पद्धती सुरुवात झालेली असं आपण म्हणू शकतो. परंतु या सगळ्या जो सत्ता पेच जो तयार झालेला आहे याच्यामध्ये आता कुठले कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत? राज्यपाल ते वापरू शकतात का? अगदी स्पष्टपणे कायदेशीर पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला सांगतो या बाबतीत कुठच्याही प्रकारची संदिग्धता घटनेमध्ये नाही. मुळात घटनेच्या कलम 172 नुसार विधानसभा असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल यांचे कार्यकाल ठरलेले आहेत. आर्टिकल 172 172 कलमानुसार देर इज अ स्पेसिफिक टेन्युअर. तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही किती काळ त्या पदावर आहात याचं टर्म ठरलेलं आहे आणि ते एका विशिष्ट कालावधीनंतर तुमचे सर्व अधिकार संपुष्टात येतात. यू सीज टू बी द चीफ मिनिस्टर, यू सीज टू बी द प्राईम मिनिस्टर, यू सीज टू बी द एमएलए, यू सीज टू बी द एमपी. आणि हे वेल सेट नॉर्म आहे. गेले 75 वर्ष या देशात सुखनेव चालू आहे. परंतु या बाईंनी मात्र आता नवीन पायंडा पाडलेला आहे की निवडणूक हरली तरी सुद्धा जो हरलेला पक्ष आहे तोच जिंकलेला आहे आणि त्याचा हरलेला जो मुख्यमंत्री आहे तोच आता मुख्यमंत्री आहे. हा नादान मूर्खपणा आहे आणि माझं तर स्पष्ट मत आहे की राज्यपालांनी असा कुठलाही पायंडा पाडण्यापासून या देशाला वाचवावं आणि त्यांची हकालपट्टी करावी, त्यांना पदच्युत करावं आणि असले बालिश करमणुकीचे प्रकार ताबडतोब बंद करावेत. अन्यथा जे बंगाल नाटकांसाठी आणि गंभीर नाटकांसाठी प्रसिद्ध आहे तिथली नाटकं बंद पडतील. कारण विनोदी नाटक बघायला बाहेर जायची गरजच नाही. थैथयाट आणि विनोदी नाटकं ही बाईच इथे करून राहिलेली आहे. 22 मंत्री पराभूत झाले तरी त्यांना अक्कल येत नाही, स्वतः पराभूत झाले तरी अक्कल येत नाही आणि माफियागिरीचा आधार घेऊन खून खराबे करून तुम्हाला सत्ता हवी आहे. हे काही करमणूक नाट्य नाही, ही लोकशाही आहे. इट्स अ सिरियस बिझनेस अँड इट हॅज टू बी टेकन व्हेरी सिरियसली. सर, तुम्ही आता तुमच्या विवेचनामध्ये एक गोष्ट सांगितली की राज्यपालांनी त्यांना पदच्युत करावं, हे तुम्ही तसं काय सांगितलं. परंतु खरंच घटनेनुसार राज्यपाल अशी गोष्ट करू शकतात का? ममतांना मुख्यमंत्री पदावरनं पदच्युत केलं जाईल का? 100%. जर ममतानी हा कार्यक्रम आज आपण रेकॉर्ड करतोय, आज एअरवर जाईल, लोक जेव्हा बघत असतील त्यावेळेला त्यांच्या पदच्युत करण्याची वेळ नक्की आली असेल. कारण 7 तारीख मध्यरात्रीनंतर आत्ताची जी विधानसभेचा कार्यकाल आहे तो पूर्णपणे संपलेला असेल. इट सीज टू बी इन एक्झिस्टन्स. अशा वेळा राज्यपाल राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा प्रकारची सूचना करू शकतात आणि ती तात्काळ अंमलबजावणी त्याची होत असते. पण असे प्रकार टॉलरेट करून एक चुकीचा पायंडा पाडला जाऊ नये. ट्रम्प यांना जसं तिथल्या शासनाने आणि प्रशासनाने बाहेर फेकून दिलं तशीच वेळ दुर्दैवानी ममता बॅनर्जी यांच्यावर आलेली आहे आणि नैतिक विजय आहे याच्यासारखा दुसरा बकवास नाही. निवडणुकीला उतरल्यानंतर एकतर तुमचा विजय तरी असतो किंवा पराजय तरी असतो, तिकडे नैतिक विजय आहे, नैतिक पराभव आहे, याला काही अर्थ नसतो. आणि त्यामुळे अशा प्रकारचा थैथयाट करून
घटना हातात घ्यायचा अधिकार त्यांनी पूर्णपणे गमावलेला आहे असं माझं मत आहे. सर, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता आपल्या भारतात घडतायत, आपल्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये घडतायत, परंतु अशा पद्धतीची परिस्थिती यापूर्वी कधी झाली होती का भारतीय राजकारणाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये? आणि त्यावेळी तत्कालीन राज्यपाल असतील किंवा राष्ट्रपती असतील, यांनी यामध्ये काय काय भूमिका घेतल्या होत्या आम्हाला सांगा. आणि दुर्दैवाने किंवा सुदैवाने माझ्या माहितीत तरी जे काही 30-40 वर्षाचा इतिहास, राजकीय इतिहास मी अत्यंत जवळून बघतोय पत्रकार म्हणून, एकदाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली नव्हती. जे आउटगोईंग सीएम होते, आउटगोईंग पीएम होते, त्यांनी शांतपणे आपले राजीनामे राज्यपालांकडे किंवा राष्ट्रपतींकडे सुपूर्त केलेले होते. परंतु स्वतःला मी या व्यवस्थेचा बळी आहे असं वारंवार बोलायचं आणि नैतिक विजयाचा आधार घ्यायचा आणि हुकुमशाहीकडे आपली वाटचाल करायची आणि आय विल नॉट क्विट, आणि आय विल नॉट क्विट म्हणताना मैं मेरी झांसी नहीं दूंगी, अशा प्रकारचा जो एक आविर्भाव त्यांनी आणलेला आहे तो जनतेला अजिबात पसंत नाही. हेच ते अराजक आहे. हेच अराजक केजरीवाल यांनी केलेलं होतं. स्वतः मुख्यमंत्री असताना ते रस्त्यावर झोपले काय, आपल्या सरकारविरुद्ध निदर्शनं केली काय, ही सगळी थोतांड आहेत. ही सगळी थोतांड बंद झाली पाहिजेत. दिल्लीच्या जनतेला आपची आणि केजरीवालची अशीच भुरळ पडली होती. दोनदा त्यांचं गारूड त्यांच्यावर होतं, परंतु नंतर जेव्हा हे सगळं बकवास हे कळल्यानंतर मात्र त्यांनी दूर लोटलेला आहे. जनतेचा हा जो जनादेश आहे निवडणुकीचा तो धुडकावला असा याच्यातनं संदेश जाईल. त्यामुळे इफ यू हॅव प्रॉब्लेम विथ दी इलेक्शन मशिनरी, जर तुम्हाला निकालाबद्दल साशंकता असेल, त्याविषयी तुमचे गंभीर आक्षेप असतील, ते सत्य असत्य काय जे असतील त्याचा निवाडा करण्याकरता आपल्याकडे सुप्रीम कोर्ट ठेवलेलं आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात तुमचा अर्ज दाखल करू शकता. पण एक लक्षात घ्या, ममता दीदी यांच्या पराभवाबद्दल सहवेदना कोणी व्यक्त केली आहे? बांगलादेशनी व्यक्त केली आहे. सहवेदना कोणी व्यक्त केली आहे? तर इस्लामिक फंडामेंटलिस्ट, म्हणजेच इस्लाम मूलतत्ववादी, की ज्यांच्यातूनच एक प्रकारे इस्लामी दहशतवाद संपूर्ण जगात पसरलेला आहे, त्या संघटनांनी ममतांच्या मुख्यमंत्री म्हणून जाण्याबद्दल एक तीव्र दुःख, खेद, खंत व्यक्त केलेली आहे. याच्यावरून त्यांचं जाणं किती महत्वाचं होतं आणि देशहिताचं होतं हे आपल्या लक्षात येईल. सर, तुम्ही आता जो मुद्दा मांडलात की त्यांच्याबद्दल कोणी दुःख व्यक्त केलंय, ह्याच्याबद्दल मी नक्की तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे. परंतु मला ह्याच्या आधी तुम्ही एक जनादेशाचा उल्लेख तुम्ही केला. तर बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींना आतापर्यंत त्यांची जी काय राजवट होती, ती बरी वाईट जी राजवट होती, दहशतीची राजवट होती, ह्या राजवटीला त्यांनी पूर्णपणे नाकारलाय. ममतांना त्यांनी नाकारलेलं आहे आणि त्यांना घरी बसवलेलं आहे. परंतु हा जो काही थैथयाट त्यांचा चालू आहे आणि ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, याकडे बंगाली जनता कसं बघते? कारण त्यांनी दिलेल्या जनादेशाचा सरळ सरळ अपमान ममता दीदी करतायत. आपल्याला काय वाटतं? 15 वर्षानंतर किंवा 30-35 वर्षानंतर म्हणेन मी, म्हणजे पहिली 31 वर्षाची कम्युनिस्टांची राजवट, नंतर 15 वर्षाची ममताची राजवट, 50 वर्षानंतर पहिल्यांदा तिकडे फेअर इलेक्शन झाले आहेत, फ्री इलेक्शन झालेले आहेत. अनेकांनी आपली आयुष्य अख्खी गेली पण त्यांना मतदान करता आलं नाही, कारण त्यांच्या नावावर मतदान आधीच कोणीतरी करायचं. मग पहिले ते कम्युनिस्टचे गुंड करायचे, नंतर टीएमसीचे गुंड करायचे. परंतु पहिल्यांदा असं घडतंय ती बाहेर येऊन मतदान करतायत. हा जो भद्र लोक आजपर्यंत बाहेर येत नव्हता तो आता बाहेर यायला लागलाय, तो मतदान करायला लागला आणि त्याच्यामुळे हा चमत्कार घडला. परंतु त्याचा जो जनादेश आहे तोच तुम्ही धुडकावून लावताय. ही गोष्ट तिथली जनता कदापि मान्य करणार नाही. त्यांना हे पसंत नाही, हे उघड आहे, तुम्हाला मी सांगतो. सर, तुम्ही आता तुमच्या मगाच्या उत्तरामध्ये तुम्ही एक गोष्ट सांगितली की ममता दीदींच्या जाण्यामुळे कोणाकोणाला दुःख झालंय. त्यामुळे तुम्ही बाहेरच्या बांगलादेश असेल, इस्लामी मूलतत्ववादी असतील, ह्यांचा पण उल्लेख केलाय. पण ममता दीदींचा हा जो काही स्वैराचार, वेडाचार चालू आहे, त्याला आपल्या भारतातही पाठिंबा देणं काही कमी नाही. इंडिया आघाडीमधले जवळपास सगळ्या प्रमुख पक्षांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. हे सगळं जे काय चालू आहे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्या इंडिया आघाडी असेल, ममता असेल, यांच्या थैथयाटाबद्दल, यांच्या वेडाचाराबद्दल तुमचं मत काय? विसंगती आणि विरोधाभासाचं इतकं उत्तम उदाहरण मी पाहिलं नाही, तुम्हाला सांगतो. म्हणजे पहिली राऊंड मतदानाची 23 तारखेला पार पडल्यानंतर 10% मतदान वाढलं आणि सर्वसाधारणपणे असं लक्षात आलं की आता निवडून यायची शक्यता भारतीय जनता पक्षाची जास्त आहे आणि ममता दीदी पराभूत होतील. हे समजता क्षणी त्यांच्यावर टीका करणारा पहिला व्हिडिओ भाजपने नाही केला, अमित मालवीय यांनी नाही केलाय, तो केला राहुल गांधी यांनी. आणि त्यांनी काय सांगितलं की तुम्ही पश्चिम बंगालमध्ये ध्रुवीकरण केलं, त्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाला तिथे
सत्तेवर यायला किंवा त्यांना तिकडे आघाडी घ्यायला जागा मिळाली. म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्ष सत्तेवर येतोय आणि ममतांचा पराभव होतोय याच्याविषयीचा आनंद किंवा हे भाकीत कोण व्यक्त करतंय? तर राहुल गांधी करते. आता ममता बॅनर्जी यांचे सोनिया गांधी यांच्याशी उत्तम संबंध आहेत, परंतु राहुल गांधी यांच्याशी मात्र त्यांचा हार्डवेअर असल्यासारखे संबंध आहेत आणि त्याचा सूड राहुल गांधी यांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा पटकन उचलली. आणि हेच इंडिया आघाडीमध्ये एकमेकाच्या बाजूला बसून होते, पण मुख्य प्रधानमंत्री पदाचे उमेदवार कोण आणि इंडीचा प्रमुख चेहरा कोण याच्यावरून दोघात बी नसलं आणि एकमेकांमधला अविश्वास. त्याची परिणती अशी झाली की दोघं एकमेकांच्या बरोबर नाहीत, त्यामुळे एकमेकांच्या विरोधात लढतात. परंतु इंडिया आघाडीमध्ये भारतीय जनता पक्ष, मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पराभव करायला मात्र ते एकत्र आहेत. हे तुम्हाला सांगतो इतकं हास्यास्पद झालेलं आहे की काही दिवसापूर्वी तुम्ही त्यांच्या जाण्याबद्दल आनंद व्यक्त करता, त्याच्या आधी ती निवडणूक त्यांच्या विरोधात लढवता आणि आता मात्र ते निवडणूक हरल्यानंतर तो धोका लक्षात आल्यानंतर तुमच्या अस्तित्वालाच नख लागतंय म्हटल्यानंतर तुम्ही चवताळून उठता आणि त्यांच्या बाजूने उभे राहता. यातलं बेगडी पण तुम्ही लक्षात येता. जरी काँग्रेसचे 3 पट जास्त खासदार आहेत ममता दीदींपेक्षा, परंतु त्यांना एकमेकांची भीती वाटते. पण मला एक कळत नाही आहे, आप असेल, काँग्रेस आहे, द्रमुक आहे, समाजवादी पक्ष आहे, हे सगळेजण ममता बॅनर्जी यांच्या या आडमुठ्या धोरणाला की मुख्यमंत्री म्हणून पराभूत झाल्यानंतरही मी राजीनामा देणार नाही याचं समर्थन करतायत. म्हणजे तुम्ही कसलं समर्थन करताय? तुम्ही घटनेची पायमल्ली झाली त्याचं समर्थन करताय का? एका अराजकाचं समर्थन करताय का? आप ज्यांनी आजपर्यंत भारतीय राजकारणात अशा प्रकारच्या अराजकतेची भूमिका मांडलेली आहे, त्यांना या अराजकाचं राज्य यावं असं वाटतंय का? निवडणुकीच्या निकाला दिवशी बेस्ट डे ऑफ डेमोक्रेसी म्हणून आम्ही भारतीय जनतेने स्वतःची पाठ थोपटून घेतली आणि बंगाल जनतेचं कौतुक केलं की बेस्ट डे ऑफ डेमोक्रेसी. परंतु त्यानंतर यांचा राजीनामा येत नाहीये कळल्यानंतर इट बिकेम वर्स्ट डे ऑफ द डेमोक्रेसी अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. जे ममता दीदी याच मुख्यमंत्री राहायला पाहिजेत असं विधान करतायत, त्यांना कल्पना आहे का की रामनवमीला कम्युनल असा शिक्का मारायचं काम कोणी केलं असेल तर ते ममता बॅनर्जींनी केलं, त्याचं तुम्ही समर्थन करताय. पुरुलियामध्ये साधूंचं हत्याकांड झालं, त्याचं तुम्ही समर्थन करताय. तिरजापूर इथे जी दंगल माजली त्याचं तुम्ही समर्थन करताय. मुर्शिदाबाद, मालदा या ठिकाणी हिंदूंचं शिरकांड झालं, त्याचं समर्थन करताय. तुम्हाला किती नावं सांगू अशा प्रकारच्या घडलेल्या. आरजी कारमध्ये ती अभागी डॉक्टर तरुणी, तिच्यावर अत्याचार झाले आणि तिचा खून झाला, त्या गुंडांना मोकळं सोडण्यात आलं आणि तिथे चौकशी अपूर्ण ठेवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही प्रमोशन देता, त्याचं तुम्ही समर्थन करताय का मला सांगा? ज्यांना जनतेने पूर्णपणे नाकारलंय अशांचं समर्थन करून तुम्ही आपणही स्वतः त्याच लायकीचे आहेत असं दाखवून देताय, असं दुर्दैवानी लोक म्हणतील याची तरी भीती त्यांनी बाळगली पाहिजे. त्यामुळे मला खात्री आहे की सर्व विरोधी पक्षांना आता केवळ सत्तेची सोय म्हणून आणि राजकीय सोयीची भूमिका म्हणून त्यांच्या मागे उभं राहावं लागतंय. परंतु मनातून त्याला नक्की कल्पना आहे की या अशा पक्षाच्या मागे उभं राहणं हे राजकीय दृष्ट्या शहाणपणाचं नाही आणि घटनात्मक दृष्ट्या योग्यही नाही. सर, बंगालमधला हा जो काही सत्ता पेच आहे आणि त्यामधनं राजकारणाचं जे काही पेच तयार होत आहे याचं पुढे काय होईल आता हे बघणं महत्वाचं आहे. आज आपण म्हटल्याप्रमाणे आता उद्यापासून कदाचित त्या विधानसभेची मुदतही संपलेली आहे. ममता या विधानसभेचा सदस्यही नसतील, मुख्यमंत्री पदावर राहतील नाही राहतील हा सगळा पुढचा मुद्दा. परंतु या घटनेची चर्चा होणं गरजेचं होतं. ह्याचं कारण असं, एक मुख्यमंत्री रस्त्यावरती उतरून माझ्यावरती अन्याय झालाय असं ओरडत फिरतोय. ही घटनाच भारतासाठी खूप खूप वेगळी आहे आणि खूप आता पहिल्यांदाच घडते अशी घटना आहे आणि याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ही वेळीच ठेचली पाहिजे ह्याची जाणीव आज आपण या मुलाखतीत व्यक्त केली आणि ही जाणीव आपल्या प्रेक्षकांना नक्की होणार आहे. पण आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत आणि आज आम्हाला वेळ दिलात त्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर आजच्या मुलाखतीमध्ये आपण पश्चिम बंगालमध्ये हा जो ममता बॅनर्जींचा थैथयाट आहे ह्याच्याबद्दल चर्चा केली. ममता बॅनर्जींचा थैथयाट हा आतापर्यंत भारतामध्ये अशा कुठल्याही मुख्यमंत्र्याने असा वेडेपणा केला नव्हता. तो समंजसपणा जो एक
एक जनादेशाचा आदर हा करण्याची वृत्ती ही प्रत्येक मुख्यमंत्र्याकडे, प्रत्येक राजकीय नेत्याकडे असली पाहिजे. तीच दुर्दैवाने ममतांकडे नसल्यामुळे आज सगळा एक थैथयाट चालू आहे आणि स्वतःचं हसं करून घेण्याचा प्रयत्न चालू आहे, जो एकूणच राजकीय पक्ष आणि इंडिया आघाडी हे सगळे एकत्र मिळून करतायत. हा पक्षाचा हा जो खेळ आहे, ह्या खेळामध्ये पुढे काय होणार हे बघणं आपल्याला महत्वाचंच आहे आणि त्यामुळे त्याची आपण चर्चा करणारच आहोत. पण आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.